जय शिवराय शेतकरी मित्रांनो. पीक विम्याची जी वेळ होती खरी मिळण्याची, तर ती होती मित्रांनो जानेवारी महिन्यात. कारण तसा शासन निर्णय शासनानं क्रॉप कॅलेंडर ज्यावेळेस काढलं होतं त्यावेळेस त्यामध्ये दिलं होतं की कोणत्या वेळेला पीक कापणीचे अहवाल जातील, त्यानंतर किती दिवसानं पीक विमा मिळेल, ही सगळी माहिती अगोदर दिलेली असते. मग आता सध्या शासन स्तरावर या पीक विम्याच्या बाबतीत काय घडामोडी चालू आहेत? आता तुम्ही मागचं लोकसभेचं भाषण बघितलं असेल, तर त्या भाषणामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की जवळपास महाराष्ट्रातील 89 लाख शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळू शकतोय आणि तो लवकरच दिला जाईल. आणि जर पीक विमा कंपनीनं तो पीक विमा दिला नाही तर त्यासाठी 12% दंड सुद्धा त्या कंपनीला लावला जाईल. आता याही पेक्षा काही दुसऱ्या गोष्टी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, आजकाल तंत्रज्ञानाचं युग आहे आणि जसं तंत्रज्ञान बदलत चाललंय, जग बदलत चाललंय, तसं आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. आता या ज्या काही योजना असतात, पीक विमा असेल, महाडीबीटी असेल, पोकरा योजना असेल, पुन्हा शेती संबंधित व्यवसायाच्या सुद्धा बऱ्याचशा योजना आहेत. स्मार्टची योजना आहे, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी उद्योग योजना ती एक. तर अशा योजनाच्या माध्यमातून आपल्याला शेतीमध्ये सुद्धा बदल करावे लागणार आहेत. कारण आपण जी परंपरागत शेती करत होतो तर त्या शेतीमध्ये आज बदल करणं गरजेचं आहे. आता तांत्रिक आलंय, यांत्रिक आलंय, मोबाईल आला, AI आलं. मग या माध्यमातून आपण बदल करणं का गरजेचं आहे? कारण जसं तंत्रज्ञान चाललंय तसं आपल्याला काळानुसार बदलावं लागणार आहे. आता तुम्ही बघितलं असं सध्या एक महाविस्तार ऍप शासनाने विकसित केलेलं आहे. आता या महाविस्तार ऍपच्या माध्यमातून AI तंत्रज्ञानाची जोड त्यासाठी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला त्यावर जसं आता आपण एखाद्या माणसाला काही गोष्टी विचारतो तशा आपण आता त्या महाविस्तार ऍप मध्ये एक चॅटबॉट आहे. जसं आता व्हॉट्सअपवर मेसेज करतो का आपण, हाय बाय गुड मॉर्निंग वगैरे वगैरे, काय चाललंय, जेवण झालं का, मग तिकडून रिप्लाय येतो हो जेवण झालं, भाजी तिखट झालती, अशा ज्या गप्पा चालतात. तर तसं आपल्याला त्या चॅटबॉटला विचारता येणार आहे की असं असं पीक आहे, याच्यासाठी कोणते खतं घालायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, किंवा एखाद्या पिकावर काही रोग पडला तर त्याचा फोटो काढून जरी त्या AI ला पाठवला तर ते आपल्याला औषधं सुचवणार आहे. आता सध्या आपण काय करतो, दुकानावर जातो, असं असं मावा पडला, तुडतुडे पडले, पिवळं पडायले, आणि त्या दुकानदारानं जे दिलं ते औषध आपण नेऊन फवारतो. बरं, त्या दुकानदारानं कधी फवारून पाहिले की हे औषध का खरंच या औषधाचा रिझल्ट येतो म्हणून? त्या दुकानदाराकडे जे त्याच्याकडे विक्रीला उपलब्ध येतं, ज्याचा स्टॉक त्याने घेतलेला आहे, त्याप्रमाणे ते तुमच्या हातात देणार. मात्र त्या औषधामध्ये कोणते कंटेंट आहेत, काय आहेत, हे आपल्याला माहीतच नसतं. मग या AI माध्यमातून आपल्या पिकावर जे काही रोग पडतो तर आपण त्या AI ला विचारू शकतो किंवा हे असा असा रोग पडलेला आहे, मग याच्यासाठी कोणते औषधं फवारायला पाहिजे. तर त्या औषधाच्या कंपनीचं नाव नाही सांगत, तर त्यासाठी जे काही कीटक असतील, पिवळे पानं पडलेले आहेत, कोणता रोग आलेला असेल, ते बघून त्यासाठी कोणत्या कंटेंट लागतात ते कंटेंट ते सांगणार. आणि मग ते कंटेंट असणार औषध आपण दुकानावरून घेऊन यायचंय, ना की ते दुकानदार देतो ते घेऊन जायचंय. कारण दुकानदार शेवटी दुकानदार असतो, तो काय तुमची समाजसेवा करायला बसलेला नाही. त्याला त्याच्या दुकानदारीत जो काही खर्च आहे त्याचं घरदार मौज मध्ये चालवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी तो करीत असतो. म्हणजे शेवटी दुकानदार आहे आणि मग तो देईल तेच औषध आपण नेऊन फवारतो. त्यामुळे हे महाविस्तार ऍप साठी त्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर आता जो आपण पीक विमा भरत असतो, या पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला सगळ्या अपडेट ह्या आपल्या मोबाईलवर पाहता येतात. त्यासाठी क्रॉप इन्शुरन्सचा ऍप आहे. त्या ऍपच्या माध्यमातून आपल्या पीक विम्याची काय स्थिती आहे त्याची तक्रार, आता एक समजा हे ट्रिगर हटवल्यामुळे तक्रार करण्याचा प्रश्न नाही राहिला, पण तक्रार सुद्धा आपल्याला त्याच माध्यमातून करता येते. ई पीक पाहणी करायची असेल तर आपल्याला ई पीक पाहणीसाठी ऍप आहे. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीसाठी हे ऍप्स आलेले आणि ह्या ऍपच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी हे करता येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना यासाठी बदलणं गरजेचं आहे. आता हा झाला भाग शेतीचा, पण आता नुसत्या शेतीवर अवलंबून राहून चालणार आहे का?
तर नाही. त्यासाठी आपल्याला शेतीला वेगवेगळ्या प्रकारचे जोडधंद्यांची जोड द्यावी लागणार आहे. आता साधं उदाहरण घ्या. सध्या बरेचसे शेतकरी पहिल्यानं मुग जर आपल्या शेतातले आले तर घरीच दळून त्याची डाळ करत होते. आता कोणी करायला का? आता मुगाचा पेरा खूप कमी झालेला आहे, कारण त्याला भाव नव्हते राहत, म्हणून लोक पेरणीच करत नव्हते. आता सर्रास शेतकरी सुद्धा मुगाची डाळ विकत नेऊन खायलेत. मग आता जर आपण मुगाची पेरणी केली आणि त्याची डाळ आपण स्वतःच तयार केली, डाळच विकली, तर कारण मुगापेक्षा डाळीला भाव जास्त असतो. मग त्यामध्ये तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, उडदाची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, असे बरेच. आता हे स्मार्ट जो प्रकल्प आहे त्या माध्यमातून आपल्याला डाळ मिल सुद्धा चालू करता येते. म्हणजे प्रक्रिया उद्योग, थोडक्यात शेतीच्या शेतमालावर आधारित असे प्रक्रिया उद्योग, आणि हे शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असे झालेले, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डाळ मिल असेल, आटा मिल असेल, किंवा भाजीपाल्यावर काही प्रक्रिया उद्योग, टोमॅटो सॉस, असे बऱ्याच प्रकारचे शेतकरी हे आता याकडे वळायला लागलेत. कारण आता घरात समजा दोघं तिघ जण असले, 10 एकर शेती आहे, तिघायला ती 10 एकर काही परवडत नाही. मग प्रत्येकानं त्याच शेतीतला राबण्यापेक्षा एकानं शेतीमध्ये, एकानं त्या शेतीवर आधारित एखादा व्यवसाय करायचा. असे वेगवेगळे जोपर्यंत आपण व्यवसाय करणार नाहीत, आणि त्यासाठी विविध प्रकारच्या सरकारच्या योजना सुद्धा आहेत. PMEGP आहे, CMEGP आहे, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जातात. आणि मग अशा योजनांच्या माध्यमातून आपल्याला कर्ज सुविधा मिळते. आता नेमकी आपल्याला कर्जाच्या बाबतीत काय सवय लागली? क्रॉप लोन काढायचं आणि पुन्हा निवडणुका आल्यावर माफ होतंय म्हणून भरायचंच नाही. मोजके शेतकरी आहेत की ते कर्ज घेतलेलं भरीत असतात, पण बरेचसे आहेत की फक्त 1,00,000-1,50,000 कर्ज घेतात आणि त्या कर्जमाफीची वाट पाहतात. पण कर्जमाफी ही काही प्रत्येक वर्षी सरकार देऊ शकत नाही. आपल्याला ते कर्ज भरण्याची सवय असली पाहिजे. आता तुम्ही म्हणता, तुम्हाला का वाटायला का कर्ज माफ होऊ नये? माफ होऊ द्या, पण 1,00,000-1,50,000 माफ होऊन काही होत नाही. तुम्हाला एक सांगतो, आपल्याला समजा 9-10 एकर जमिनी, आपल्याला पीक कर्ज मिळून 10 एकरला 3,00,000 रुपये मिळतं, 30,000 रुपये एकरीनं. मग आपलं त्याच्यावर भागत का? पण तुम्ही शहरातला एखादा व्यापारी घ्या, त्याचा प्लॉट असतो, त्या प्लॉटवर त्याला 3 कोटी कर्ज भेटते, आणि त्या 3 कोटीचे तो एका वर्षात 4 कोटी करतो. त्या पैशाचा उपयोग घेतो. आपण काय करतो? त्या शेतीसाठी जे खर्च लागेल तेवढा खर्चायचा, आणि बाकी आपले वैयक्तिक खर्चाला हे पैसे खर्चून टाकायचे. आणि ज्यावेळेस आपल्या शेतीतलं पीक येईल त्यावेळेस आपण काही कर्ज भरीत नाही. म्हणून असे बदल सुद्धा आपल्याला शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. आता सरकार जे म्हणते का भांडवली शेती झाली, भांडवली, ही सगळ्याला माहित झाली, शेतकऱ्याला माहिती आहे भांडवली शेती. कारण शेतीमध्ये पैसे लावल्याशिवाय माल होत नाही. खतं असतील, तुमचं बियाणं असेल, शेतीला पाणी असेल, त्यासाठी पाईपलाईन लागती, मोटर लागती, लाईन गेली तर सोलर लागतंय, एखाद्याकडे सोलर नसलं तर इंजिन लागतंय. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करू त्याच वेळेस उत्पन्न होते. मग ही भांडवली शेती करायची असेल तर यांत्रिक शेती आज तुम्ही पाहत असताल. ड्रोन फवारणी आली, आता ट्रॅक्टरनं नांगरणी आहे, बैलानं कोणी नांगरणं, पाळ्या, तिरी, मोगडा, हे सगळं आता ट्रॅक्टरवर झाले. मग जर हे सगळं यांत्रिक होत असेल तर मग आपण त्याच्यात का बदल करू नये बरं? बरोबर आहे का नाही? आता ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या, तर यामध्ये बदल करणं गरजेचं आहे का नाही? म्हणून काळानुसार आपण सगळ्या गोष्टीत बदललं पाहिजे. आणि नुसतं पीक विमा आहे. आता पीक विमा काय आहे? दरवर्षीच काय भेटन म्हणून शाश्वती नसते, सगळ्यालाच भेटन असंही काय नसते. त्याच्यामुळे पीक विमा हे एक नुकसान झालं तर आपल्याला मिळणारी मदत आहे, कारण तो हक्काचा आहे, कारण आपण त्यासाठी पैसे भरीत असतो. आता या वर्षीचा जो पीक विमा आहे, आणखी तर त्याची काही अपडेट नाही, पण आता कृषी मंत्री मानलेले आहेत. मग आता केंद्रीय स्तरावर त्याबाबत काही हालचाली चालू असतील, आणि त्याबाबतची जर पुढे काही अपडेट आली तर ती आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून करू. आता मी जी माहिती दिली यावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.